Hello friends, myself Dr. Sandeep Joshi. So in this lecture we see the very important method of unit number first, and the name of the method is method of variation of parameters for second order linear differential equation. आता इथे मेथड पुस्तकामध्ये खूप मोठी दिलेली आहे. मेथड काही परीक्षेला येत नाही, पण त्याच्यावरचे एक्झाम्पल जेव्हा तुमची थेरॉटिकल एक्झाम असायची तेव्हा खूप सारे एक्झाम्पल्स हे 6 मार्काला पडायचं जवळपास. ओके, सो इट विल बी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट मेथड. ओके, तर ती मेथड मी ॲक्च्युअल तुम्हाला कशी इम्प्लिमेंट करायची ती एक्झाम्पलमध्येच क्लिअर करून देतो की जेणेकरून तुम्हाला काही अडचण येणार नाही. थिअरॉटिकल एक्सप्लेन करण्यापेक्षा प्रॅक्टिकल ती कशी आहे किंवा तिचा वापर करून कसे तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत ते आपण इथे बघूया. सो एक्झाम्पल्स ऑन दॅट मेथड ऑफ व्हेरिएशन ऑफ पॅरामीटर्स. आता त्याच्या अगोदर थोडंसं तुम्हाला असं सांगू इच्छितो की तुमच्या टेक्स्टबुकमध्ये या मेथडवरचे 7-8 एक्झाम्पल सॉल्व केलेले आहेत, पण सगळेच्या सगळे मी काही इथे एक्सप्लेन केलेले नाही आहे. एक एक्झाम्पल इथे प्रॉपरली पूर्ण तुम्हाला एक्सप्लेन करून देतो, पूर्ण फोड करून त्याचं कसं सॉल्व केलेलं आहे ते सगळं समजून सांगतो, आणि बाकीचे एक्झाम्पल मग तुम्ही ते टेक इट ॲज अ होमवर्क. ओके, सगळे सॉल्व आहेत पुस्तकामध्ये, पण तुम्ही ते होमवर्क म्हणून सॉल्व करायचे आहेत तुमच्या वहीमध्ये. ठीक आहे, की जेणेकरून तुम्हाला तुमची एक्झाम जर थिअरॉटिकल झाली तर तुम्हाला त्यातलं कुठलं एक्झाम्पल जर आलं तर ते सॉल्व करता यायला पाहिजे. मेथड शिकणं महत्त्वाचं, बाकी फंक्शन बदलले तर तुम्हाला कुठलंही एक्झाम्पल सॉल्व करता यायला पाहिजे. सो सी द मेथड of solving, that is using method of variation of parameters, solve d2y by dx square plus a square y equal to cosec ax. आता सगळ्यात पहिले तर मागच्या वर्षी आपण जे डिफरन्शियल इक्वेशन बघितलं पुस्तक, त्याच्यामध्ये तुम्हाला डिफरन्शियल इक्वेशन्स ऑफ फर्स्ट डिग्री अँड हायर ऑर्डर हे जे चॅप्टर होतं ते त्यातले सगळे जे एक्झाम्पल्स आहेत ते माहिती पाहिजे. की समजा तुमचं कॉम्प्लिमेंटरी फंक्शन आणि पर्टिक्युलर इंटिग्रल वगैरे अशा काही गोष्टी होत्या त्या चॅप्टरमध्ये, अजूनही तुम्हाला नसतील त्या माहिती, तर मी माझ्या आता ऑलरेडी FY-BScचं तेच सिलेबस चालू आहे. तुम्हाला वाटत असेल तर मी ते चॅप्टरसुद्धा तुमच्याशी शेअर करू शकतो. त्याचेसुद्धा व्हिडिओ लेक्चर रेडी आहेत माझ्याकडे, तर तिथून त्या चॅप्टरमधून आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये कंटिन्यू करायचं आहे, की जिथे तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी फंक्शन आणि पर्टिक्युलर इंटिग्रल बघावे लागतात. ओके, सो गिवन इक्वेशन इज d2y by dx square plus a square y equal to cosec ax. आता त्या चॅप्टरमधून थोडीशी तुम्हाला आठवण असेल नसेल मला माहीत नाही, पण तिथे ऑक्झिलरी इक्वेशन फाइंड आउट करायचो आपण. सो व्हॉट इज मीन बाय ऑक्झिलरी इक्वेशन, तर त्याचा राईट हँड साईड काय घ्यायचो आपण, 0 घ्यायचो सॉल्व करायच्या वेळेस. बाकी सॉल्व करताना पुढे तो लागतोच. ओके, तर ऑक्झिलरी इक्वेशन लक्षात घ्या, राईट हँड साईड 0 घेतो त्या फंक्शनची. दॅट इज d2y by dx स्क्वेअर प्लस a स्क्वेअर y इक्वल टू आला फक्त 0. इट इज कॉल्ड एज AE ऑक्झिलरी इक्वेशन ऑफ इक्वेशन 1, कॉल्ड इट एज इक्वेशन नंबर 2. नंतर d by dx ला आपण कॅपिटल D म्हणायचो तिथे. ओके, म्हणजे d स्क्वेअर बाय dx स्क्वेअर काय येईल मग तुमचा, कॅपिटल D स्क्वेअर. लक्षात आलं ना, d by dx म्हणजे कॅपिटल D, सो d स्क्वेअर बाय dx स्क्वेअर म्हणजे कॅपिटल D स्क्वेअर. सो इट विल बी d स्क्वेअर प्लस a स्क्वेअर, इथे पण y इथे पण y, तो कॉमन काढला मी. सो d स्क्वेअर प्लस a स्क्वेअर इंटू y इक्वल टू 0. yला जर इकडे आणला तर 0/y 0 होईल, म्हणजे उरतो फक्त d स्क्वेअर प्लस a स्क्वेअर इज इक्वल टू 0. आणि मग याचे जर फॅक्टर पाडले, आता कॉम्प्लेक्समध्ये आपल्याला फॅक्टर पाडता येतात, प्लस a स्क्वेअरचे इट विल बी प्लस a स्क्वेअर कसा लिहिता येईल, इट विल बी मायनस IA चा ब्रॅकेट स्क्वेअर, कारण I स्क्वेअर मायनस 1 तो मायनस आणि हा मायनस काय असेल प्लस, म्हणजे d स्क्वेअर मायनस IA ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच d स्क्वेअर प्लस d प्लस IA d मायनस IA. ओके, सो इट विल बी 0. दिस इज द फॅक्टर d प्लस IA आणि d मायनस IA. म्हणजे d ची व्हॅल्यू काय आली, इट इज आयदर प्लस ऑर मायनस IA. आणि मग त्याला कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये कसं लिहिणार तुम्ही, x प्लस IY असा लिहितात. तर x म्हणजे काय, रिअल पार्ट, y म्हणजे काय असतो, इमॅजिनरी पार्ट. तर इथे रिअल पार्ट तर नाहीच आहे, कारण प्लस ऑर मायनस IA आहे, म्हणजे रिअल पार्ट काय आला 0. सो इट विल बी 0 प्लस ऑर मायनस IA. इथपर्यंत क्लिअर झालं. ओके, नाव देअर फॉर द सोल्युशन ऑफ दॅट इक्वेशन 2, म्हणजे याचं सोल्युशन कसं फाइंड आउट करायचं,
तर ते आपण मानून घेणार आहे. प्रत्येक एक्झाम्पलला हेच मानायचं. इट विल बी y इक्वल टू a cos ax प्लस b sin ax डॅश डॅश नंबर 3. हे स्टँडर्ड आहे. प्रत्येक एक्झाम्पलसाठी हेच मानायचं आहे तुम्हाला इथपर्यंत आल्यानंतर. वेअर a and b आर द फंक्शन्स ऑफ x, सो chosen that the given equation will be satisfied. म्हणजे a आणि b तुम्हाला फंक्शन्स ऑफ x दिलेले आहेत किंवा म्हणायचे आहेत त्यांना. सो आणि ते कसे चूज करायचे की तुमचं गिवन इक्वेशन विल बी सॅटिस्फाईड. नंतर पुढची स्टेप काय, तर याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू x ने. सो डिफरन्शिएटिंग इक्वेशन 3 विथ रिस्पेक्ट टू x वी गेट dy बाय dx इक्वल टू याचा u इंटू v प्रमाणे a कॉन्स्टंट cos ax चा डेरिव्हेटिव्ह मायनस a इंटू sin ax प्लस cos ax कॉन्स्टंट a चा डेरिव्हेटिव्ह dA बाय dx, ती टर्म इथे लिहिली आहे, प्लस b कॉन्स्टंट sin ax चा डेरिव्हेटिव्ह a इंटू cos ax ही पाही, प्लस sin ax कॉन्स्टंट b चा डेरिव्हेटिव्ह dB बाय dx. ओके, लिहिताना त्याने काय केलं, dA बाय dx ची नंतर लिहिली, dB बाय dx ची पण नंतर लिहिली, मात्र u इंटू v फॉर्म प्रमाणे याचे डेरिव्हेटिव्ह काढलेत. नाव हिअर चूज a अँड b सच दॅट. आता याच्यामधून या इक्वेशनमधून a अँड b कसे चूज करायचे, तर ही जी dA बाय dx आणि dB बाय dx वाली जी टर्म आहे ती काय करायची, 0 मानून घ्यायची. सच दॅट dA बाय dx cos ax प्लस dB बाय dx sin ax इक्वल टू 0 डॅश डॅश नंबर 4. ही व्हॅल्यू एवढी 0 मानली म्हणजे उरला कोण तुमचा, दॅट इज dy बाय dx इक्वल टू मायनस a इंटू a sin ax प्लस b इंटू a cos ax डॅश डॅश नंबर 5. आता याला परत डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू x ने. सो इट विल गेट d2y बाय dx स्क्वेअर. अगेन u इंटू v वापरा, मायनस a कॉन्स्टंट a sin ax चा डेरिव्हेटिव्ह a इंटू इथला a म्हणजे a स्क्वेअर sin x चा डेरिव्हेटिव्ह cos ax मायनस a इंटू sin x कॉन्स्टंट राहील आता आणि a चा डेरिव्हेटिव्ह dA बाय dx. बरोबर आहे. नंतर इथे b कॉन्स्टंट cos x चा डेरिव्हेटिव्ह मायनस a sin ax, बरोबर आहे ना, तो a आणि हा a स्क्वेअर, सो इट विल बी मायनस b a स्क्वेअर sin ax. नंतर a cos ax कॉन्स्टंट ठेवूया आपण, b चा डेरिव्हेटिव्ह dB बाय dx. ओके, तर या दोघांमधून मायनस a स्क्वेअर मी बाहेर काढतो कारण a स्क्वेअर दोघांमध्ये आहे आणि दोघंही मायनस आहे, सो मायनस a स्क्वेअर बाहेर काढतो. ब्रॅकेटमध्ये येणार तुमचा a cos ax प्लस b sin ax मायनस a dA बाय dx sin ax प्लस a dB बाय dx cos ax. फक्त हा a काय घेतला, पुढे घेतला. आता ही टर्म म्हणजे काय, तुमची y. y म्हणजे स्टँडर्ड जो आपण मानून घेतला होता हा y. y म्हणजे a cos ax प्लस b sin ax. सो रिसबस्टिट्यूट दिस व्हॅल्यू. सो इथे टाकल्यानंतर हे काय होईल, मायनस a स्क्वेअर y. बाकी ह्या दोन टर्म जशाच्या तशा, दॅट इज मायनस a dA बाय dx sin ax प्लस a dB बाय dx cos ax. आता ही मायनस जर इकडे आणली तर प्लस होईल. सो d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर प्लस a स्क्वेअर y इक्वल टू या दोघी स्टेप राईट हँड साईडला ॲज इट इज. पण हे म्हणजे तुमचं दिलेलं एक्झाम्पल. बघा बघा तुमचं दिलेलं एक्झाम्पल आणि त्याची व्हॅल्यू काय आहे, कोसेक ax. सो वी पुट दॅट व्हॅल्यू कोसेक ax इक्वल टू राईट हँड साईड जशीच्या तशी. कॉल्ड इट ॲज इक्वेशन नंबर 6. ओके, इट इज बाय 1 ही टाकल्यामुळे. नाव सॉल्विंग इक्वेशन 4 अँड 6. 4 बघा ब्रॅकेटमधलं चौकोनामधलं आणि 6 चौकोनामधलं. हे आपण आता सॉल्व करायचे म्हणजे काय करायचे, एका खाली एक मांडून घ्यायचे. बघा हे चौथं, आता हे पुस्तकात दिलेलं नाही, तिथं डायरेक्ट आन्सर दिलेलं आहे म्हणून हे मी सॉल्व करून घेतलंय आणि मग तुम्हाला समजून सांगतोय. सो हे चौथं आणि हे तुमचं 6वं. फक्त लिहिताना लेफ्ट हँड साईडला ज्या जास्तीच्या टर्म होत्या त्या लेफ्ट हँड साईडला घेतल्या आणि राईट हँडला फक्त सिंगल टर्म ठेवली. ओके, आता मला इथे ह्या दोन टर्म जर कॅन्सल करायच्या असतील तर इथे काय तुमचा dA बाय dx cos ax आहे आणि इथे तुमचा dA बाय dx sin ax आहे. मग इथे मी sin ax ने मल्टिप्लाय करतो म्हणजे इथे sin cos होऊन जाईल आणि इथे मी cos ax ने मल्टिप्लाय करतो म्हणजे इथे cos sin होऊन जाईल. पण इथे तरी पण एक a एक्स्ट्रा राहतो, मग इथे मी a ने अजून मल्टिप्लाय करून टाकेल म्हणजे याला मल्टिप्लाय होईल माझा a sin ax पूर्ण इक्वेशनला आणि इथे मल्टिप्लाय होईल फक्त cos ax ने पूर्ण इक्वेशनला. आणि मग मल्टिप्लाय केल्यानंतर काय दिसतं ते बघा, a dA बाय dx cos ax sin ax प्लस a dB बाय dx sin स्क्वेअर ax इक्वल टू 0. कारण 0 इंटू काही करा 0 येतं. आणि दुसरं मायनस a dA बाय dx
साइन एक्स कॉस एक्स प्लस ए डी बी बाय डी एक्स कॉस स्क्वेअर ए एक्स इक्वल टू कोसेक म्हणजे काय असतो 1 अपॉन साइन एक्स बरोबर ना इंटू कॉस ए एक्स. आता पहिली टर्म पूर्ण कॅन्सल कारण प्लस मायनस येते. इथे एक डी बी बाय डी एक्स ए डी बी बाय डी एक्स कॉमन आहे दोघीकडे मी कॉमन काढला बाहेर. ब्रॅकेटमध्ये आला साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इक्वल टू कॉस अपॉन साइन म्हणजे काय येतो कॉट सो इट विल बी कॉट ए एक्स. नाउ साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काय असते 1 म्हणजे इथे उरला फक्त ए डी बी बाय डी एक्स. त्यातला ए मी उजवीकडे टाकतो तो 1 अपॉन ए होणार म्हणजे इथे उरला फक्त डी बी बाय डी एक्स इक्वल टू 1 अपॉन ए कॉट ए एक्स. नाउ पुटिंग दिस व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर 4 याच्यामध्ये बघा. सो डी ए बाय डी एक्स कॉस ए एक्स प्लस 1 अपॉन ए कॉट ए एक्स कोणाबद्दल टाकली डी बी बाय डी एक्स बद्दल इंटू साइन ए एक्स इक्वल टू 0. हा साइन ए एक्स जसाच्या तसा. सो डी ए बाय डी एक्स कॉस ए एक्स प्लस 1 अपॉन ए कॉट म्हणजे कॉस अपॉन साइन इंटू साइन तो साइन साइन कॅन्सल म्हणजे इथे फक्त कॉस ए एक्स उरला इक्वल टू 0. म्हणजे इथे आहे 1 अपॉन ए कॉस ए एक्स तो जर इकडे टाकला मी तर तो मायनस होईल मग उरतं काय डी ए बाय डी एक्स कॉस ए एक्स इक्वल टू मायनस 1 अपॉन ए कॉस ए एक्स. या कॉस ए एक्सला मी इकडे टाकतो तो इकडे अपॉनला जाईल. सो डी ए बाय डी एक्स इक्वल टू मायनस 1 अपॉन ए कॉस ए एक्स अपॉन हा इकडचा कॉस ए एक्स इट विल कॅन्सल म्हणजे उरतो फक्त मायनस 1 अपॉन ए. सो डी ए बाय डी एक्स आला फक्त मायनस 1 अपॉन ए आणि डी बी बाय डी एक्स काय आला 1 अपॉन ए कॉट ए एक्स. या व्हॅल्यू उचला बघा. या व्हॅल्यू याला आता काय करायचं इंटिग्रेटिंग करायचं कारण मला काय पाहिजे ए आणि बी च्या व्हॅल्यू पाहिजे. सो इंटिग्रेटिंग दिस वी हॅव ए इक्वल टू डी ए बाय डी एक्सचा काय होऊन जाईल ए आणि मायनस 1 अपॉन ए इंटचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू डी एक्स. बी डी बी बाय डी एक्सचा काय होऊन जाईल इंटिग्रेशन केल्यानंतर डेरिव्हेटिव्ह निघून जातो बी इक्वल टू 1 अपॉन ए कॉट ए एक्स डी एक्स. मग 1 अपॉन ए कॉन्स्टंट आहे एक्सचा इंटिग्रेशन सॉरी 1चं इंटिग्रेशन काय येतं एक्स सो इट विल बी मायनस एक्स अपॉन ए प्लस C1. बी इक्वल टू 1 अपॉन ए बाहेर आला. कॉट ए एक्सचा इंटिग्रेशन येतो लॉग ऑफ साइन ए एक्स अपॉन ए. लक्षात घ्या इथे जी टर्म असते एक्सला जोडून त्याच्याने काय करावं लागतं डिवाइड करावं लागतं. सो इट विल 1 अपॉन ए आणि कॉट ए एक्सचं इंटिग्रेशन लॉग ऑफ साइन ए एक्स अपॉन ए प्लस C2. अँड पुटिंग ऑल दीज व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी इन इक्वेशन नंबर 3 we get the general solution of given equation. Equation number 3 काय बघा थोडं परत वर जाऊया. So this is y equal to a cos bx plus b sin ax. इथे a आणि b च्या व्हॅल्यू टाकायच्या आहे आपल्याला बरोबर आहे ना. हे पहा a आणि b च्या त्या व्हॅल्यू टाकल्या ही a ची a ला कोणी मल्टिप्लाय केलंय cos ax ने म्हणून इथे पण cos ax इथे पण cos ax आला. बी ला कोणी मल्टिप्लाय केलं आहे साइन एक्स ने म्हणून C2 ला पण साइन एक्स ने आणि इथे पण साइन एक्स ने मल्टिप्लाय केलं आहे बघा बाहेरून. सो दिस विल बी युअर फायनल सोल्युशन. आणि मग त्याला थोडंसं सिम्प्लिफाय केलेलं आहे. सिम्प्लिफाय नाही केलं एवढं जरी ठेवलं फायनल आन्सर तरी चालेल किंवा तुमच्या पद्धतीने परत त्याला सिम्प्लिफाय करा आणि दिस विल बी युअर फायनल सोल्युशन. तर दिस इज द मेथड ऑफ व्हेरिएशन ऑफ पॅरामीटर्स. लक्षात आलं का. सुरुवातीला तुम्हाला ते कॉम्प्लिमेंटरी फंक्शन आणि पर्टिक्युलर इंटिग्रल टाईपचं जे चॅप्टर होतं FYBSCचं ते परत थोडं रिकॉल करा परत बघा ते. त्याच्यामध्ये मग तुम्हाला ऑक्झिलरी इक्वेशन दिल्यानंतर त्याचे तुम्हाला फॅक्टर पाडून सुरुवातीला डी च्या व्हॅल्यू काढून घ्यायच्या आहे आणि मग त्याचं सोल्युशन कसं असतं की रियल रूट असतील तर काय इमेजनरी रूट असतील तर काय त्या पद्धतीने. इथे इमेजनरी रूट होते म्हणून मग हे सोल्युशन आलं. रियल रूट असतील तर वेगळं सोल्युशन येतं. तर त्या पद्धतीने वेगवेगळे जसं फंक्शन बदलेल तसे ते एक्झाम्पल्स बदलतील. बाकीचे एक्झाम्पल पण तुम्ही घ्या थोडंसं ते चॅप्टर रिकॉल करा FYBSCचं आणि बाकीचे एक्झाम्पल हे त्या पद्धतीने सॉल्व करा. एकदा y मिळाला की त्याला परत डिफरन्शिएट करायचं दोनदा dy बाय dx आणि d2y बाय dx स्क्वेअर आणि त्याच्यामधून मग dA बाय dx आणि dB बाय dx वाली जी स्टेप आहे ती काय करायची 0 करायची दोघी बाजूने. दुसऱ्यामध्ये तर ऑटोमॅटिक ती मिळते तुम्हाला. नंतर ते दोघं सॉल्व केले त्याचं इंटिग्रेशन केलं की तुम्हाला a आणि b च्या व्हॅल्यू मिळतात. त्या परत तुमच्या इक्वेशन 3 मध्ये पुटअप करायच्या की दॅट इज युअर फायनल सोल्युशन. थोडीशी मोठी मेथड आहे आणि त्याच्यामुळे हे 6 मार्काला यायचे प्रॉब्लेम्स. आता ऑब्जेक्टिव्ह एक्झाममध्ये माहीत नाही पण मेथड लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम आला थिअरॉटिकल असो किंवा ऑब्जेक्टिव्ह असो एक्झाममध्ये तुम्हाला तो सॉल्व करता यायला
पाहिजे. सो दिस इज अबाउट द व्हेरिएशन ऑफ मेथड ऑफ व्हेरिएशन ऑफ पॅरामीटर्स. बाकीचे 2-4 एक्झाम्पल पुस्तकात जे सॉल्व आहेत ते घ्या तुमच्या वहीमध्ये आणि त्यांना सुद्धा प्रॉपरली सॉल्व करा. काही अडचण आली तर मला भेटा, आपण ते सॉल्व करू अजून. ओके. आता काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन तुम्हाला पुस्तकामध्येच दिलेले आहेत, सोल्युशन नाही दिलेले, पण त्याचे एक्झाम्पल जे आहेत ना ते मी तुम्हाला देतोय सॉल्व करायला, आणि थिअरॉटिकल जे आहेत ते मी टिक करून दिलेले आहेत ऑलरेडी, म्हणजे तुम्हाला कुठे शोधायची गरज नाही. तर एक 16-17 क्वेश्चन आहेत जे आपल्याला आपली जी इंटरनल एक्झाम आहे त्याच्यासाठी आपण टाकूया. ऑलरेडी मी ते थोडेसे ते एक्सप्लेन करतो अगदी 5-7 मिनिटात, आणि मग हे चॅप्टर इथे तुमचं संपेल. सो मल्टिपल चॉईस क्वेश्चन, इंडिकेट द करेक्ट आन्सर फॉर इच क्वेश्चन फ्रॉम द गिवन चॉईसेस A, B, C or D. The Wronskian of the function y1 equal to sin x, y2 equal to sin x minus cos x is 1 येतो तो. आता Wronskian म्हणजे काय करायचं आहे, तुम्हाला डिटर्मिनंट काढायचा आहे y1 y2, त्याच्या खाली असणार आहे तुमचा y1 डॅश y2 डॅश. तो मी काढला आहे कच्च्या पानावर माझ्या, आणि त्याची व्हॅल्यू काय आली आहे 1. तुम्ही एकदा चेक करा आणि काढून बघा. सिमिलरली हे तुम्ही करा, Wronskian ऑफ e raised to 2x cos cube x आणि e raised to 2x sin cube x कोणतं येतं ते बघा आणि त्याची व्हॅल्यू टिक करा. परत द फंक्शन e raised to x cos x आणि e raised to x sin x आर लिनियरली डिपेंडंट आहेत का इंडिपेंडंट आहेत, यासाठी पण काय करावं लागतं, Wronskianच काढावं लागतो. परत याला y1 म्हणा, y2 म्हणा, नंतर त्याचा y1 डॅश y2 डॅश काढा आणि त्याचा काय करा, डिटर्मिनंट काढा. ओके. मग डिटर्मिनंट जर नॉन झिरो आला तर लिनियरली इंडिपेंडंट, डिटर्मिनंट जर झिरो आला तर लिनियरली डिपेंडंट. लक्षात घ्या. अजून एक आहे Wronskian, परत e raised to x आणि x e raised to x. परत याचं डिटर्मिनंट काढा 2/2 आणि फाइंड आउट करा हे आन्सर. जे सॉल्व करायचे ते तुम्हाला देतो, कारण असे एक्झाम्पल लेक्चरमध्ये खूप एक्सप्लेन केलेले आहेत. द फंक्शन 1x x² r डिपेंडंट आहे का इंडिपेंडंट आहे, परत तेच आहे की 3/3 मॅट्रिक्स येणार तुमची आणि त्याचा डिटर्मिनंट फाइंड आउट करा. तो जर नॉन झिरो आला तर लिनियरली इंडिपेंडंट, आणि तो जर झिरो आला तर लिनियरली डिपेंडंट. नंतर पुढे आहे Wronskian ऑफ sin x आणि cos x. याला y1 म्हणा, y2 म्हणा, पुढे y1 डॅश y2 डॅश, परत त्याचा डिटर्मिनंट फाइंड आउट करा. तो 1 येतो का -1 येतो काय बघा ते आणि टिक करा. सॉल्व करायचे एक्झाम्पल मी तुम्हाला दिलेले. ओके. आता आहेत थोडे थिअरॉटिकल, बघूया. हे पुस्तकामध्ये ऑलरेडी सुरुवातीला आपण जे पहिलं लेक्चर बघितलं तिथे ऑलरेडी हे येऊन गेलेले आहेत, तरी पण मी टिक करून दिलेले आहेत आन्सर. Two non-zero functions f1 of x and f2 of x of the differential equation are linearly dependent if and only if their Wronskian is 0. बरोबर आहे ना. डिपेंडंट कधी असतं ते, जेव्हा Wronskian त्याचा काय असतो 0 for every x belongs to a, b. If s is defined by the rectangle mod x less than equal to a, mod y less than equal to b, then the function fx equal to x sin y plus y cos x satisfies the Lipschitz condition. Here Lipschitz constant is a plus 1. पहिल्याच लेक्चरमध्ये हा प्रॉब्लेम झालेला आहे, तो सॉल्व केला आहे आपण, तिथून हे डायरेक्ट आन्सर मिळालेलं आहे. ओके. तर पहिलं लेक्चर परत एकदा बघाल, तिथे हे तुम्हाला मिळेल. नंतर पुढचं इफ एस इज डिफाइन्ड बाय द रेक्टँगल mod x लेस दॅन इक्वल टू a, mod y लेस दॅन इक्वल टू b, देन द Lipschitz कॉन्स्टंट इज 2b फॉर द फंक्शन fx इक्वल टू x² प्लस y². याच्यासारखे खूप सारे एक्झाम्पल झालेले आहेत. सुरुवातीला एक एक्झाम्पल झालेलं आहे ऑलरेडी मला वाटतं लेक्चरमध्ये आपल्या, तर त्याचा कॉन्स्टंट येतो तुमचा Lipschitz कॉन्स्टंट 2b. सो इट विल बी अगेन व्हेरी सिम्पल. नंतर नेक्स्ट, एव्हरी कंटिन्युअस फंक्शन मे नॉट बी सॅटिस्फाईड द Lipschitz कंडिशन ऑन अ रेक्टँगल. हे पुस्तकातलंच वाक्य आहे, फक्त मे नॉट शब्द नव्हता तिथे, तो मी पुटअप केला. पुढचं परत हे एक्झाम्पल आहे की बघा, इफ एस इज आयदर रेक्टँगल mod of x minus x0 less than equal to h, mod of y minus y0 less than equal to k, or a strip mod of x minus x0 less than equal to h, mod y less than infinity for h greater than 0, and f of xy is real valued function defined on S such that dou f by dou y exists and is continuous on S, and that modulus value of dou f by dou y with respect to f of x comma y is less than equal to k for a positive constant k, then f of xy satisfies the Lipschitz condition on S with Lipschitz constant k. हे सगळंच्या सगळं सेम पहिल्या लेक्चरमध्ये हे आपण एक्सप्लेन केलेलं आहे. ओके. जसंच्या तसं वाक्य आहे, फक्त इथं Lipschitz शब्द नव्हता, तो मी इथे टिक करून दिला आहे. नंतर ए फंक्शन f of xy is said to be satisfies the Lipschitz condition in a region D in xy plane if there exists a positive constant k such that fxy2 minus fxy1 is less than equal to k into y2 minus y1. पहिल्याच लेक्चरमधली पहिलीच Lipschitz कंडिशनची डेफिनेशन ती आहे ही.
whenever the points xy1 and xy2 both lies in the D. So it will be the option. The Wronskian of y1x y2x is denoted by w of y1 y2 and is y1 y2 y1 dash y2 dash. माहिती आपल्याला. Two solutions y1 and y2 of x of equation a0 y double dash plus a1 y dash plus a2 y equal to 0 where a0 is non-zero for every x belongs to a, b are linearly independent. वरती डिपेंडंटचा येऊन गेला प्रश्न, आता इथे इंडिपेंडंट. वरती काय होतं 0 होतं डिपेंडंटच्या बाबतीत आन्सर, इथे काय असेल नॉन झिरो. सो इफ देअर रॉन्स्कायन इज नॉन झिरो. ओके, हे एक्झाम्पल आहे, परत तुमच्यावर सोपवतो. द फंक्शन 1x x स्क्वेअर आर, परत त्याचा 3/3 डिटर्मिनंट काढा, याला y1 y2 y3 म्हणा, आणि तो जर 0 आला तर सोल्युशन असेल डिपेंडंट, तो जर नॉन झिरो आला तर ते इंडिपेंडंट. शेवटचं पण परत देतो तुम्हाला. द फंक्शन्स एक्स स्क्वेअर e raised to x e raised to minus x आर लिनियरली. शोधा डिपेंडंट आहे का इंडिपेंडंट आहे. मला वाटतं हे एक्झाम्पल असं एक झालेलं आहे पहिल्या लेक्चरमध्ये. किंवा नसेल झालं तर परत याचा y1 y2 y3 मानून काय करा, डिटर्मिनंट फाइंड आउट करा. तो जर 0 आला डिटर्मिनंट तर इंडिपेंडंट, आणि तो जर तो जर नॉन झिरो आला तर इंडिपेंडंट, आणि तो जर 0 आला तर डिपेंडंट. ओके, सो अशा पद्धतीने सेम टाईपचे एक्झाम्पल्स आहेत, काही थेरॉटिकल काही डिस्क्रिप्टिव्ह, या पद्धतीने तेही मी इथे घेऊन टाकले. ओके, तर या पद्धतीने तुमचं चॅप्टर नंबर 1 इथे संपतंय. राहिला प्रश्न थोडासा तुम्हाला वर्कआउट करायचा, तर मेथड ऑफ व्हेरिएशन ऑफ पॅरामीटरचे जी मेथड मी तुम्हाला खूप मस्तपैकी समजून दिलेली आहे, त्याचे 2-3 एक्झाम्पल तरी तुम्ही वहीमध्ये घ्या आणि ते सॉल्व करा. नेक्स्ट लेक्चरमध्ये मी चॅप्टर नंबर 2 जे आहे MTS 402Bचं ते घेऊन आपण येणार आहोत. तोपर्यंत इथेच थांबतो. धन्यवाद.